नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. पाहूयात आत्ताची खास बातमी. नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत निटूर जिल्हा परिषद गटामध्ये. निटूर जिल्हा परिषद गटामधील गौरी या गावी आज आपण पोहोचलेलो. या ठिकाणी आपण जर परिस्थिती पाहिली तर काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. काही नागरिक आणि काँग्रेसचे उमेदवार जे आहेत ते आज आपल्यासोबत या ठिकाणी दिलखुलासाची चर्चा करणार आहेत. आज आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत काही मतदारांच्या प्रतिक्रिया. तर मतदारांचा सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं नागराज न्यूजमध्ये स्वागत आहे. एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता सध्या काय वाटतं मामा, काय चालू आहे सध्या? काय वाटतं तुम्हाला? येते निवडून येते बा. सध्या काँग्रेसचा प्रचार सुरू आहे, त्या निमित्तानं आणखीन काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊ की एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता काय काय अपेक्षा आहेत उमेदवाराकडनं आणि कुठला विकास राहिलेला आहे आणि काय अपेक्षा असतील तुम्हाला उमेदवाराकडनं? उमेदवारांनी आजपर्यंत जी जनसंपर्क ठेवलेला आहे तो आजपर्यंत आमच्या गावातल्या उमेदवारांनी ठेवलेला नाही. जो जनसंपर्क ह्यांचा फार चांगला आहे. लोकांची एकात एक तोंडातली भाकर ठेवून त्यांनी लोकांचं काम केलेलं आहे. तर सर्व जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि पाठीशी राहणार. बरं, एकीकडे असं म्हटलं जातं की सध्या भाजपने खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे. खरंच या भागाचा विकास झाला असं वाटतंय? भाजपानं विकास केलेला नाही, फक्त पैसा आणि सत्ता, सत्ता आणि पैसा हेच भाजपाचे राजकारण आहे. दुसरं ह्यांचे काही विकास केलेला दिसत नाही. बरं, विकासाचे काय मुद्दे आहेत आता सध्या तुमच्याकडे? काय काय मुद्दे आहेत विकासाचे तुमचे? विकासाचे पगारीच्या मुद्दे आहेत. पहिले जिल्हा परिषद सदस्य असल्यामुळे त्यांनी भरपूर काम केलेलं आहे मतदारसंघाला. त्यांच्यामुळे जनसंपर्क त्यांचा जास्त आहे, तर हाच उमेदवार निवडून येणार. परंतु आमच्यातल्या उमेदवाराचा कसलाच जनसंपर्क नाही, फक्त त्यांनी राजकारण करतात पण लातूरून करतात. पण खरं तर तुमच्या गावचा उमेदवार आहे सध्या. आता जरी गावचारी असला तर विकासाला महत्त्व आहे, गावच्या उमेदवाराला महत्त्व नाही. गावचाच उमेदवार निवडून येणार नाही. बरं, काय सांगाल सध्या जिल्हा परिषदेची निवडणूक आहे, काय काय तुमच्या भावना आहेत मतदार? मला काय म्हणायचं आहे की जरी गावचा उमेदवार असला तरी आम्हाला गावचं उमेदवार ही आम्हाला बी अभिमान आहे. पण धुमाळ साहेबांनी जी माझं काम केलं महत्त्वाचं एक आयुष्यातलं काम केलं. ओळख नसताना 6 वाजता त्यांनी गाडी करत येताना माझी जी भूमिका होती, जी अडचण होती माझी 5 मिनिटात भागविलेली आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद समाधान मानतो. जो वेळोवेळी आणि अडचणीला येईल असा आणि अर्ध्या रात्री आपल्या शब्दाला जागणारा असा उमेदवार म्हणजे सुरेंद्र धुमाळ हे या निवडणुकीमध्ये उभे आहेत असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे. आता आपण जाणून घेणार आहोत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभयदादा साळुंखे यांचे बंधू यांचा मतदारसंघ आहे आणि त्यांच्याशीही आता दिलखुलासाची चर्चा करणार आहे. सर्वप्रथम नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. काय विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही आता मतदारांच्या समोर जाता? विकास आणि काँग्रेस ह्याचं एकमेव नाते आहे. भाजप आणि विकास यांचं कसलंही नाही, फक्त तोंडात विकास आणि 18 पगड जाती भांडणी लावली एवढा एकच उद्योग आहे. त्याच्यामुळे जनता त्याला नाकारणार आहे आणि विकास केलेले आमचे सुरेंद्रजी धुमाळ यांना निवडून येणार आहे हा ठाम विश्वास सगळ्यांच्या मनात आहे. एकीकडे भाजप असं म्हणते की खूप मोठ्या प्रमाणात आम्ही विकास केला आहे, तरुणांना नोकऱ्या दिलेल्या आहेत, बेरोजगारीचा प्रश्न मिटलेला आहे. मग आता कुठला विकास तुम्ही करणार आहे? बेरोजगारीबद्दल मला एक सांगायचं आहे. आपले आदरणीय पंतप्रधान मोदी यांनी सत्तेवर येताना वर्षाला 2 कोटी रोजगार देतो म्हणले होते. आता साधारणतः 12 वर्ष झाली त्यांना, म्हणजेच 24 कोटी लोकांना त्यांनी रोजगार दिला असता तर बेरोजगार शिल्लकच राहणार. कारण आत्ता सध्या 18 ते 30 वयोगटाच्या मध्ये 30 कोटी लोक ह्या भारतात राहतात आणि 25 कोटी लोकांना रोजगार मिळाला. बाकीच्याने गल्ला सांभाळला असते त्यांचा वडिलाचा आपसूक आलेला आणि एकही बेरोजगार शिल्लक राहणार नाही. इथं गल्ली बोळात वाडीवरच्यावर कुठंही बेरोजगार योजनेची फौज बसलेली दिसते. त्याच्यामुळे बेरोजगारीबद्दल तर त्यांनी बोलूच नाही, त्यांना नैतिक अधिकार नाही. सध्या निलंग्याचे विद्यमान आमदार भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर हे असं सांगतात की जेवढा विकास भाजपच्या काळात झालेला आहे या 10-15 वर्षामध्ये असा विकास काँग्रेसच्या मागील 50-60 वर्षाच्या काळामध्ये झालेला आहे असंही म्हटलं जातं. या ठिकाणी या भागाचे उमेदवार आहेत सुरेंद्रजी धुमाळ. काय सांगाल याबद्दल? प्रथमतः तुमच्या माध्यमातून आमचे नेते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित भैया असतील, अशोक भैया पाटील निलंगेकर असतील आणि आमचे बुलंद तोफ अभयदादा साळुंखे असतील, या सर्वांनी एकोप्याने पुन्हा एकदा संधी
ह्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक कामाची पावती, या ठिकाणचा संपर्क, मग निराधाराचा संपर्क असेल किंवा आंदोलन असेल, शेतकऱ्यासाठी लढा असेल, एक काँग्रेसचा हा बालेकिल्ला म्हणून निटूर गट ओळखला जातो. आणि या बालेकिल्ल्यामध्ये आम्ही सर्वांनी ज्यावेळेस उमेदवारी मागितली त्यावेळेस सर्वांच्या ह्याच्यानं जी उमेदवारी या सर्व कार्यकर्त्याच्या मनावर, जनतेच्या मनावर, नेत्यांच्या मनावर दिली त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं जर बघितलं, आज आपण गौर गावात आहोत. ह्या गौर गावामध्ये जेवढ्या निराधाराच्या पगारी ज्या केल्या ते माध्यम जे काँग्रेस पक्षच होतं. एक सुरेंद्र धुमाळ हा माध्यम आहे पक्षाचा. काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखालीच झालेले रस्ते, शाळा आहेत, पाणी पुरवठा आहे, ह्या सगळ्या बाबी येतात. पण ह्याच भागात ज्यावेळेस नॅशनल हायवेचं काम सुरू होतं त्यावेळेस शेतकऱ्याच्या मावेजा भेटूनच त्या ठिकाणी काम सुरू करावं ही आमची भूमिका होती. तेव्हा या ठिकाणचे आमदार साहेब या ठिकाणच्या उमेदवाराच्या घरी आले आणि घरी येऊन शेतकऱ्याची बैठक घेतली आणि तुम्हाला मावेजा मिळवून देऊनच नॅशनल हायवेचं काम करू हे आश्वासन देऊन शेतकऱ्याला येड्यात काढून मावेजा न देता हा तो नॅशनल हायवे करण्यात आलेला दिसून येतो. तुम्हाला आजची परिस्थिती मी फिरतोय गावागावात, तर ज्या ठिकाणी हा मांजरा नदी ह्या गावाला लागून आहे आणि बऱ्याच लोकांच्या जमिनी ही खरडून गेलेल्या येतात. ज्याच्या जमिनी खरडून गेल्या त्या अनुदानापासून आजही वंचित आहे. असे अनेक प्रश्न आहेत ज्या गावामध्ये या ठिकाणी म्हणजे लोकांना न्याय हवा आहे आणि काम करणारा कार्यकर्ता हवा आहे. आम्ही चाललो काँग्रेस पक्षाच्या कार्यावर, काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणावर आणि काँग्रेस पक्षाची संस्कृती. आणि मला या ठिकाणी एकच म्हणायचे आहे की कैलासवासी निलंगेकर साहेब, कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेब आणि कैलासवासी चाकूरकर साहेब यांच्या संस्काराचा वारसा, यांचा विकासाचा वारसा आणि यांचं विकसित लातूर आणि त्या विकसित लातूरमधील माझा निटूर गट विकसित करण्याचा ध्येय आम्ही समोर ठेवून या ठिकाणी रमाताई ठोंपे एक सामाजिक कार्यकर्ते, अशा कार्यकर्ते, एक सर्वसामान्यामध्ये जाणारं एक सर्वसामान्य नेतृत्व अभयदादासारख्या गावातून पानचिंचोलीमधून त्यांनी संधी त्या ठिकाणी दिलेली आहे. म्हणजे सर्वांनी पक्षांनी एक काम करणारे म्हणून जी उमेदवारी दिली आहे आणि कार्यकर्ते जे जिद्दीनं काम करतायत आणि उद्या विजय झाल्यानंतर हे 5 वर्ष निश्चितच कार्यकर्त्यासाठी आणि विकासासाठी आम्ही अर्पण करू ही या ठिकाणी मी ग्वाही देतो. एकंदरीत पाहता की विद्यमान आमदार संभाजी पाटील असंही म्हणतात की शेतकऱ्याच्या हिताचा जो प्रकल्प आहे मसलगाव मध्यम प्रकल्प जे डॅम आहे त्या डॅमचा खूप मोठ्या प्रमाणात विकास झालेला आणि जे थोडंसं मध्यंतरी गळती होती त्याचा शेतकऱ्याला फायदा होईल याच्यासाठी आता आणखी निधी आणून काम चालू करतो. 2 वर्ष झालं आंदोलन झालं, त्या ठिकाणी स्वतः पालकमंत्री आले, 2 महिन्यामध्ये त्या मसलगा तलावाचं काम सुरू करू म्हणले. कैलासवासी निलंगेकर साहेबांनी तो तलाव करून शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं एक संजीवनी या भागामध्ये निर्माण केली. तो तलाव आजही पालकमंत्री मुद्दे येऊनही सुरू झालेला नाही, ना कसलीही कारवाई नाही. फक्त भाजप तोंडी विकास सांगतं, विकासाच्या गप्पा मारतं, लोकांची दिशाभूल करतं, लाडक्या बहिणीला सांगतं. अर्ध्या लाडक्या बहिणी बंद झालेत, अर्ध्या लाडक्या बहिणीला निवडणुकीच्या पुढं पैसे देतं. आणि सोन्याचा जर भाव बघितला तुम्ही, आज गरिबाच्या घरात जर जाऊन लग्नविधी आता सुरू होत आहेत, एक 5 ग्रामचं जर मंगळसूत्र घालायचं म्हणलं तर त्या कुटुंबाची तो सोनं खरेदी करायची कुवत या महागाईच्या स्वरूपातून आलेली नाही. तर या निमित्तानं मी माता बहिणींना सांगतोय की हे कुठं तर निवडणुकीच्या पुढं निश्चित तुमच्या हक्काचं आहे, तुम्हाला भेटलं पाहिजे, टॅक्सच्या स्वरूपातून आहे. त्याचा आमचा काही त्याच्याबद्दलचं म्हणणं नाही, परंतु ही महागाई, ही पिळवणूक सर्वांची हे शासन करतंय. हे भ्रष्ट शासन, हे BJP सरकार लोकशाही नष्ट करायला निघाले. ते उलटून टाकण्यासाठी उद्याच्या 7 तारखेला हाताच्या पंजापुढील बटन दाबून काँग्रेसचे सर्वच्या सर्व उमेदवार या ठिकाणी निवडून द्यावेत आणि जिल्हा परिषदेवर, निलंगा पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा निश्चित फडकल अशी मी सर्वांच्या वतीनं आशा व्यक्त करतो. निटूर जिल्हा परिषद अंतर्गत येणारी पानचिंचोली पंचायत समिती ही पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी राखीव असताना सुद्धा या ठिकाणी महिला, अनुसूचित जाती महिलेला प्राधान्य देण्यात आलं आहे. तुम्ही आता या पानचिंचोली पंचायत समिती घरातून उमेदवार आहात, काय प्रतिसाद आहे तुम्हाला, काय भावना आहे तुमच्या? आदरणीय अमित देशमुख यांचे तसेच अभयदादा साळुंखे यांच्या अगोदर आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यासारख्या सामान्य महिलेला एक संधी दिलेली आहे आणि या संधीचं सोनं करायचं आपल्या सगळ्याच्या हातामध्ये आहे. बघा, आपण आता गावगाव फिरत आहोत, गल्लीबोळात फिरत आहोत, विकास झालाय का तुम्हीच बघताय. आज त्यांनी सांगतात की विकासाच्या गोष्टी करतात. गेले 10 वर्ष झाले त्यांच्या हातामध्ये सत्ता होती. सत्ता असताना त्यांनी काहीच कामं केलेले नाहीत. जर त्यांनी कामं केले असते तर त्यांना आज आम्हाला मतदान करा
असं लोकांना हात जोडत फिरायची गरज वाटली नसती. आज आपण बघतोय 10 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही, 3 वर्षाची मुलगी सुरक्षित नाही किंवा 80 वर्षाची महिला या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरक्षित नाही. अगोदरच्या काळामध्ये असं होतं का? महिला सुरक्षित होत्या. कधी जावा, कुठेही जावा, महिलेला कुठलाही अत्याचार सहन करायची गरज नव्हती. पण गेले 10 वर्ष झालं बघताय तुम्ही की महिलांवर काय काय अत्याचार होत आहेत. मग हे काय झोपी गेलते का? आज प्रचार चालू झाला की सांगतात की आम्ही विकासाचे कामं केलो, विकासाचे कामं केलो. जर यांनी विकासाचे कामं केले असते तर आज सगळे लोक त्यांच्या पाठीमागं उभा राहिले असते, त्यांना हात जोडत फिरायची गरज वाटली नसती. तर सर्वांना माझी एकच विनंती आहे की सर्वांनी आपण एकजुटीनं आणि एक मतानं काँग्रेस पक्षाच्या पाठीमागं उभं राहायचंय आणि आम्हाला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यायचंय. आम्ही सर्वसामान्य घरातले उमेदवार आहोत आणि तुमच्या हाकेला धावून येणार आहोत. आम्हाला प्रत्येकाच्या तळागाळातील घरापर्यंत, आम्ही प्रत्येकाच्या चुलीपर्यंत जाऊन काम करणारे व्यक्ती आहोत. एवढं बोलते आणि थांबते. जनतेच्या ज्या तळागाळातले जे गोरगरीब आहेत यांच्या विविध अडचणी सोडवण्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत आहात, त्यामुळेच तुम्हाला निवडून द्यावं असंही या ठिकाणी आपण आव्हान केलेलं आहे. आपण सर्वांनी आमच्या नागराज न्यूजला वेळ दिला, बिलकुल अशी चर्चा केला, त्याबद्दल नागराज न्यूजच्या वतीने आपल्या सर्वांचं मनापासून आभार. धन्यवाद. काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पक्षाचा अभय दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे